नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अकलूज शहर व महादेव नाना कावळे मित्र परिवार यांच्या वतीने अकलूज येथील अंगणवाडी व बालवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप व खाऊ वाटप करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे विशेष निमंत्रित प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब देशमुख, सुजयसिंह माने पाटील, मदनसिंह माने देशमुख, राहुल माने देशमुख, काकासाहेब जाधव, ओंकार खराडे, अण्णासाहेब देवकाते पाटील, अमित टिळेकर, भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष महादेव नाना कावळे, निलेश ननवरे, सचिन घोडके, दाजी सदाफुले, श्रीकांत दोरकर, प्रदीप भोसले, दळवी साहेब, अमर खंडागळे, कुणाल हुनमाने, भैया चंदन शिवे, मनोज घोडके, यश शिंदे, अविनाश खंडागळे, गणेश खंडागळे, राहुल लोंढे, शुभम वाघमारे, विश्वजित देशपांडे, करण खंडागळे, समर्थ टकले, अभिषेक मोरे, तुषार मोरे, श्रीराज शिंदे आदी कार्यकर्ते, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका व मदतनीस मंगल टेके, अरुंधती हजारे, कमल लोखंडे, वर्षाताई गायकवाड, मनीषा कुलकर्णी, मोनाली लाडे आदी उपस्थित होत्या। आज आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे बंधुतुल्य श्री कावळेदादा दरवर्षी शाळेसाठी काहीतरी उपक्रम करण्याचं त्यांचं नियोजन असतं। गेल्या वर्षी सुद्धा खूप सुंदर उपक्रम त्यांनी केला होता, म्हणजे तळागाळात जाऊन काम करणारा कार्यकर्ता आणि तळमळीतले कार्यकर्ते हा जो फरक असतो, किंवा तळमळीनं काम करणारे कार्यकर्ते, हे मी कावळेदादांमध्ये पाहिलं। मी त्यांना दादा म्हणते, माझे बंधुतुल्य आहेत आणि प्रत्येक वेळी सहकार्य भावनेच्या भूमिकेतून त्यांची जे कार्य करण्याची क्षमता आहे, प्रत्येक वेळी ते कुठल्या ना कुठल्या कार्यामध्ये असतातच। त्याने आम्हाला परवा बोलले की मॅडम असाचा उपक्रम करायचा आपल्या, तर काही हरकत नाही आहे, कारण ही जी मुलं आहेत, आता ही छोटी मुलं आम्हाला आणावी कशी लागतो आम्ही करतोय, पण ह्या मुलांना इथंपर्यंत आणण्यासाठी, त्या पालकांना सोडण्यासाठी तर जे काही कन्व्हिन्सिंग आम्हाला अंगणवाडीतर्फे करावं लागतं, तर ही मुलं इथंपर्यंत येतात। तळागाळातून ही मुलं आहेत, स्लम एरियामधून मुलं आहेत, त्यांची परिस्थिती तेवढी नसते की मोठ्या मोठ्या फी भरून शाळेमध्ये पैसे भरून पाठवणं। अंगणवाडीमध्ये जे काही अंगणवाडीच्या माध्यमातून त्या मुलांना सेवा सुविधा दिल्या जातात, जसं त्या मुलांना कुठलीही फी नाही आहे, पण फीच्या ऐवजी त्या मुलांना जे काही फ्रीमध्ये शाळेतलं शिक्षण मिळतं, शिक्षण आहे, खाऊ आहे, 6 महिने ते 3च्या मुलांसाठीचा THR असतो आमच्याकडे, गरोदर स्तनदा मातांसाठीचा आहार असतो आणि 3 ते 6च्या मुलांसाठी आहार असतो। ह्या सगळ्या ह्याच्यातून ह्या मुलांना, ह्या मातांना आम्हाला ज्या ज्या सुविधा ICDS ऑफिसकडनं दिल्या जातात, तर ते आम्ही सेवा देण्याचं कार्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आम्ही करत असतो। ह्या भागामधून आमच्या काही अंगणवाड्या ज्या आहेत, तर ही छोटी छोटी मुलं तिथून आलेली आहेत, आई वडील कामाला जातात, मुलांना सांभाळायचं म्हटलं तर मुलं घरी असतात, कोणी नसतं, मग अशा वेळेस ती मुलं अंगणवाडीत येऊन बसतात। मग अशा मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, हा जेव्हा विचार म्हणजे दादांच्या मनात आला की दादा नक्कीच करूया। गेल्या वर्षी पण शाळेला त्यांनी बेंच वाटप केलेले आहेत, ह्या वर्षी सुद्धा हा उपक्रम चांगला आहे, कारण गणवेश घेणं सुद्धा पालकांना जमत नाही आहे, हा एक विचार त्यांनी घेतलेला आहे। म्हणजे कुठल्या ना कुठल्या कार्याच्या निमित्तानं काही ना काही देणं, हे समाजाचं जे देणं भूमिका असते, ती भूमिका मला कावळेदादांमधून प्रत्येक वेळी दिसून आलेली आहे आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांना साथ देतात प्रत्येक वेळी। आम्ही आहोत सोबतीला दादा, त्यामुळं एक विचार म्हणून जो असतो, तर तो विचारांची पेरणी करण्याचं काम आमचे कावळेदादा करतात ह्या भागातून। तर कावळेदादांसाठी आपण सगळेजण टाळ्या वाजवू अशी मी तुम्हाला आता कावळेदादा कार्य करतात, पण त्यांना पाठीवर हात ठेवणारे आमचे सर्वजण आहेत, हे फार महत्त्वाचं आहे, बरोबर आहे। एखादा कार्यकर्ता जेव्हा काम करतो ना, तर त्याला साथ देणारी व्यक्ती पण तितकीच महत्त्वाची आहे। आपण मी परवाच्या कार्यक्रमामध्ये माळशिरस पंचायतीला कार्यक्रम होता, तर त्या महिला दिनाच्या कार्यक्रमात मी आले होते, तर पांगारकर मॅडम होत्या तिथं, मुले मॅडम होत्या आणि आपणचं त्यावेळेस सपोर्ट मी भाषण ऐकलं, छान वाटलं। म्हणजे आज माळशिरस सोडून आज खास अकलूजमध्ये आवर्जून आपण इथं आलेलं आहे, त्यामुळं आपणचं आम्ही मनापासून स्वागत पण करतो अंगणवाडीतर्फे आणि नक्कीच हे कार्य लहान मुलांसाठी असेल, तळागाळातल्या लोकांसाठी करण्याचं काम रामभाऊ सातपुतेंच्या मनात जो विचार आहे, आरोग्य दूत म्हणून त्यांचं काम चालू आहे, ते चांगलं आहे। तर नक्कीच ह्या कार्याला आम्ही सगळ्यांनी आहोतच आणि ह्या कार्यामध्ये आम्ही आहेत एक शब्द देतो
आणि आम्हाला ह्या छोट्या मुलांसाठी तुम्ही जे आज उपक्रम राबवला आहे तर त्यासाठी मी मनापासून धन्यवाद म्हणते. आणि आभार नाही म्हणत, कारण आभार परक्याचे मानले जातात असं मी समजते. त्यामुळे तुम्ही सगळे आपले आहात. तरी पण एक हे असतं की बाबा आपण आभार मानले पाहिजे. आज मान्यवर आवर्जून आमच्या अंगणवाडीमध्ये येऊन मुलांसाठी हा उपक्रम राबवला आहे. त्याच त्या आमच्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांतर्फे मी तुम्हा सर्वांचे पण आभार मानते आणि अशाच पद्धतीने सहकार्य मिळावं ही विनंती करते. धन्यवाद. आज भारतीय जनता पार्टी अकलूज शहर यांच्या वतीने अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम माळशिरस तालुक्याचे लाडके माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सहकारी मित्र सुजयभाई माने पाटील, तसंच बदलसिंह माने पाटील, टिळेकर साहेब, काकासाहेब जाधव, गणेश दादा चव्हाण आणि आपल्या अकलूज शहराचे अध्यक्ष महादेवराव निलेश आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सगळे. रामभाऊ सातपुते साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महादेवराव कावळे आणि त्यांच्या सहकार्याने खूप चांगला उपक्रम राबवला आहे. तर मी असंच इथून पुढे असाच उपक्रम राबवत राहावं असं त्यांना विनंती करतो. आणि आपण सर्वजण ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला आपले आभार मानतो. आणि रामभाऊ सातपुतेंना तुमच्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आपण पुढील कार्यक्रम सुरू करावा असं सांगतो.